नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 सराव संच 2.4 पाहणार आहोत। आणि या अगोदरची जर तुम्ही सराव संच पाहिली नसतील तर आपल्या चॅनलवरती जायचं आहे आणि 10वी गणित सर्व सराव संच म्हणून एक प्लेलिस्ट आहे, ज्यामध्ये तुम्हाला 10वी गणित भाग 1 ची सर्व सराव संच सोडवलेली पाहायला मिळतील। तर एकदम सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीमध्ये स्टेप बाय स्टेप गणित शिकायचं आहे। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे, म्हणजे माझे इथून पुढची सर्व सराव संच आणि गणित भाग 2 ची सराव संच तुम्हाला पाहायला मिळतील। तर गणित हे खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला ते लक्ष देऊन समजून घ्यायचं आहे। तर इथं आपण आता प्रश्न क्रमांक 1 हा सोडवलेला आहे, कारण तो आपण सराव संच 2.1 मध्ये सुद्धा आपण हे सेम गणित सोडवलेले आहेत। आपल्याला इथं मेन शिकायचं काय आहे, हे सूत्र, या सूत्रानुसार आपल्याला वर्ग समीकरण सोडवायला शिकायचं आहे। तर हे जे गणित आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप सोडवणार आहोत आणि हे आपण आता सोडवून दिलेले आहेत, जे की मी तुम्हाला आता समजावून सांगणार आहे। तर बघा, खालील वर्ग समीकरणांची सामान्य रूपाशी तुलना करून ABC च्या किमती लिहा। सामान्य रूप कोणतं आहे वर्ग समीकरणाचं? हे ax वर्ग अधिक bx अधिक c। आता याच्याशी या समीकरणाची तुलना करायची आहे। x वर्गच्या शेजारी a आहे, तर याच्या शेजारी काय आहे? काहीच नाही, म्हणजे काय असतं इथं? 1 असतं, म्हणजे a ची किंमत काय आली? 1। आता b च्या जागी इथं काय आहे? -7। b बरोबर -7। c च्या जागी काय आहे? 5। तर अशा प्रकारे आपण हे उत्तर लिहायचं आहे। पुढं आता हे जे 5m - 5 हे बरोबरच्या उजव्या साईडला आहे। आता डाव्या साईडला येताना हे रंग बदलतं म्हणजे काय? ह्याचे चिन्ह बदलतात। 5m जे आहे ते इकडे येऊन वजामध्ये होईल, इथं अधिक मध्ये इकडे येऊन वजामध्ये होईल। हे जे 5m -5 आहे बरोबरच्या उजव्या साईडला वजामध्ये आहे, तर बरोबरच्या डाव्या साईडला येताना याचं चिन्ह बदलून अधिक होईल। तर बघा, आता इकडं आपण हे दोन्ही पद बरोबरच्या इकडच्या साईडला घेऊन गेलोत, म्हणजे इथं आता काय राहणार आहे? 0 राहणार आहे। मग आपलं वर्ग समीकरण या सामान्य रूपामध्ये आपण लिहून घेतलं। आता आपण a b c च्या किमती काढू शकतो। a ची 2, b ची -5, c ची 5 किंमत आली आहे। आता पुढं y वर्ग बरोबर 7y। आता इथं आपल्याला c हे पदच दिलं नाही, मग काय करायचं? y वर्ग अगोदर तर हे बरोबरच्या दुसऱ्या साईडला येऊन -7y, मग c ची काहीच किंमत दिली नाही, म्हणजे तिथं काय असणार आहे? 0। आता इथं 1 असणार आहे का? नाही, इथं असणार आहे 0। c च्या जागी जर दिलं नसेल तर 0 असणार आहे, लक्षात ठेवा। तर बघा, इथं 0 आहे, बरोबर 0 राहिलं। मग याच्या जागी काय आहे? इथं काहीच दिलं नाही, वायचा सहगुणक, तर मग काय असणार आहे? 1। आणि इथं दुसऱ्या वायचा सहगुणक काय असणार आहे? -7। तर इथं b ची किंमत -7 आली, तर 0 आहे c च्या जागी, तर c बरोबर इथं 0 आलं। तर हे तर सोपं होतं। आता आपल्याला मेन म्हणजे हे शिकायचं, हे पण खूप सोपं आहे। हे तुम्हाला आलं म्हणजे हे आलं, याच्यामध्ये तर काय मग फक्त सूत्रामध्ये ठेवायचे, a b c दिसतंय ह्या सूत्रामध्ये। आता आला आपला मेन प्रश्न, खालील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा। तर हे आपल्याला वर्ग समीकरण दिले आणि हे आपल्याला सूत्राचा वापर करून सोडवायला सांगितले। काय म्हणलंय? सूत्राचा वापर। सूत्र काय आहे आपलं? तर पहिल्यांदा आपण गणित सूत्राचा वापर करून सोडवा असं प्रश्न आला की सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय? तर सूत्र लिहून घ्यायचंय। x बरोबर सूत्र काय आहे आपलं? -b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac डिवाइड करायचं या सगळ्याला 2a ने। सूत्र काय आहे? -b अधिक वजा b वर्ग वजा 4ac। आता तुम्ही म्हणाल तर 2 सूत्र काय दिलीत, तर तुम्हाला ते पुढं कळणार आहे। आपलं जसं जसं प्रश्न आपला सुटत जाणार आहे तसं तसं तुम्हाला ह्या सूत्राचं राज कळत जाणार आहे। तर बघा, अगोदर तर आपल्याला काय लिहायचंय? आपल्याला a b, आता इथं काय दिसतंय या सूत्रामध्ये? a b c दिसतंय ना, मग आता आपल्याला त्याच्या किमती अगोदर काढाव्या लागतील। मग आता काय लिहायचं? x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0। याची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c सोबत करून। मग आता याची तुलना याच्या सोबत करून आपल्याला काय मिळणार आहे? a b c च्या किमती। a बरोबर x चा सहगुणक 1, b बरोबर या x चा सहगुणक 6 आणि c बरोबर इथं काय दिलं आहे? 5। तर आता a b c मिळाला आपल्याला। आता हे सगळे a b c च्या किमती सूत्रामध्ये ठेवू। तर बघा, म्हणून x बरोबर वजा b आहे, मग इथं वजा चिन्ह आपल्याला द्यायचं आहे। इथं पण वजा असतं, आता इथं अधिक आहे 6चं चिन्ह, इथं जर वजा असतं तर मग कंसात आणखीन एक वजा आला असता आणि वजा वजाचा गुणाकार अधिक झाला असता। तर आता बघा, इथं आपल्याला वजा आहे का? नाही,
ते पुढच्या गणितामध्ये शिकू. आणखीन आपल्याला भरपूर गणितं सोडवायचे. तर 6 बी अधिक मध्ये आहे अशा प्रकारे लिहा. अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac. आता बघा बी वर्ग लिहायचे म्हणजे इथं बी काय आहे 6. 6चा वर्ग. जसं जसं आहे तसं आपल्याला पहिल्यांदा तर हे सगळं ठेवून घ्यायचे सूत्रामध्ये. आता 4 आहे जसं तसं. आता ए एक आहे. 4चा ए सोबत गुणाकार आहे. इथं चिन्ह नाही यांच्यामध्ये म्हणजे काय असतं गुणाकार. या तिघांचा एकमेकासोबत गुणाकार आहे. आता सी काय आहे आपल्याकडं 5. बरोबर किमती ठेवायच्या. इथं बीची, इथं पण बीची, इथं 4, इथं ए, इथं सी. आता ह्या सर्वांना आपल्याला कशाने डिव्हाइड करायचे 2 ए ने. आता माझ्या या वाकडे तिकडे रेषा जायला पण तुम्ही सरळ वडायचे आहेत. 2 ए काय आहे आपल्याकडे 1 आहे. झालं. आता हे तर तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे येत नाही का. आता तुम्ही 10वीला आहेत. हे आता झालं तुमचं उत्तर बरोबर निघणार. आता x बरोबर हे जे वजा 6 आहे अधिक वजाचा गुणाकार वजा. इथं अधिक वजा जसंच तसं. आता आपल्याला पहिल्यांदा हे जे आहे वर्गमुळात ते सोडवा. 6चा वर्ग 6 6 36 वजा या तिघाचा गुणाकार 4 1 4 4 5 20. ठीक आहे. आता हे जे छेदस्थानी आहे ते घ्या. बे क बे. हे झालं. स्टेप बाय स्टेप जायचं. गडबड कसलीच करायची नाही. एकदा 6चा वर्ग केला ह्याचं हे केलं नंतर वजाबाकी करून डायरेक्ट असं नाही. तुम्हाला स्टेप बाय स्टेप जायचे. कारण आपल्याला गणितामध्ये स्टेप मार्किंग काय म्हणजे या स्टेपला 1 मार्क, याला अर्धा, त्याला अर्धा असा मार्क भेटतो तुम्हाला. डायरेक्ट शेवटच्या उत्तराला मार्क मिळतो का नाही. म्हणजे गडबड करून चालणार आहे का नाही. मलाही माहिती पेपरमध्ये कमी वेळ असतो. पण असे जर तुम्ही गडबड एक स्टेप गाळत लिहित गेला तर तुमचं एक चुकायची शक्यता वाढते आणि या स्टेपला मार्क भेटतात. तर ते एखादी स्टेप तुम्ही नाही लिहिली तर ती मार्क तुमचे कटतात. म्हणून तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप लिहायचे ज्याने तुम्हाला एकदम उत्तर बरोबर पण येणार आहे, क्लिअरिटी राहणार आहे उत्तरामध्ये आणि तुमचे मार्क सुद्धा कुठं सहित कटणार नाहीत. तर इथपर्यंत तुमचं बरोबर आलं उत्तर आणि पुढं तुम्हाला हे काय तुम्ही घोटाळा केला तरी तुम्हाला इथपर्यंतचे पूर्ण मार्क मिळतात. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढं म्हणून x बरोबर आता पुढं हे वजा 6 आपण सगळ्यात शेवटी सोडवूया त्याचं काय आहे ते वजा 6चं. आता इथं अधिक वजा वर्गमुळात काय येते बघा अगोदर 36 वजा 20 20 30 36 म्हणजे इथं 16 राहील. छेद इथं काय येणार आहे 2. आता म्हणून x बरोबर वजा 6 अधिक वजा वर्गमुळात 16 म्हणजे हा 16 जे आहे त्यात तो कशाचा वर्ग आहे म्हणजे 16चं वर्गमूळ काय आहे तर 4 आहे. बघा 16चं वर्गमूळ काय आहे 4 आहे. 4चा वर्ग काय आहे 16 आहे. बघा 16 हा 4चा वर्ग आहे. मग ते आपण वर्गमुळातून काढून टाकलं म्हणजे इथं याचं वर्गमूळ घेतलं 4. छेद इथं काय राहिलं 2. आत्ता नीट आहे का. आता इथं अधिक वजा आपल्याला का दिलंय तर आपलं जे एक्सचं उत्तर निघणार आहे एक्सचं ते वजा 6 एकदा अधिक 4/2 किंवा x बरोबर वजा 6 वजा 4/2 असे येणार आहे. म्हणजे एकदा इथं अधिक करायचे एकदा वजा करायचे अशा आपल्याला एक्सच्या 2 उकली मिळणार आहेत. आता इथं सोडवायचं आहे पुढं x बरोबर वजा 6 अधिक 4 तर इथं वजाबाकी होणार आहे वेगवेगळे चिन्ह आहेत आणि 6 मधून 4 गेले इथं राहणार आहेत वजा 2. मोठ्या संख्येचं 6चं चिन्ह येणार आहे आणि इथं 2 म्हणजे x बरोबर आपल्याला काय मिळालं बे एक बे वजा 1 मिळालं. ही एक उकल आपल्याला मिळाली आणि दुसरी उकल मिळणार आहे आता x बरोबर वजा वजाची बेरीज होईल 6 6 6 4 10 वजा 10 येईल छेद 2. आता बे एक बे पंचे 10 म्हणजे इथं काय येणार आहे x बरोबर वजा 5. बघा x बरोबर वजा 1 आणि x बरोबर वजा 5. आता तुम्हाला एक राज सांगते. आता तुम्हाला जर पेपरमध्ये टाइम भेटला आणि तुम्हाला जर बघायचं असेल की हे आपलं उत्तर बरोबर आहे की नाही मग काय करायचं माहिती का आपलं जे सूत्र आपलं जे वर्ग समीकरण आहे x वर्ग अधिक 6x अधिक 5 याच्या जागी आपल्याला xच्या जागी आपलं उत्तर ठेवून बघायचं 1 आणि नंतर इथं दुसऱ्यांदा ठेवायचं वजा 5 आणि ह्या xच्या जागी वजा 1 ठेवल्यानंतर उत्तर 0 आलं. बघा आता आपण 1 ठेवून बघू वजा 5 मी ठेवणार नाही आता आपल्याकडे एवढा टाइम नाही. आपलं वर्ग समीकरण काय दिले आपल्याला x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0.
एक्सच्या जागी वजा 1 ठेवायचं. वजा 1 अधिक 6 गुणिले वजा 1 अधिक 5 बरोबर 0. आता हे सोडवायचं. वजा 1 अधिक 6 1 6 वजा 6 अधिक 5. तर बघा आता वजा वजा आणि हे एक्स वर्ग आहे. वर्ग केल्यानंतर हे काय होईल? अधिक 1 होईल. तर इथं वजा 6 अधिक 1 तर काय होणार आहे? इथं आधी वजाबाकी होणार आहे. म्हणजे इथं काय येणार आहे? 5 वजा 5 येणार आहे. अधिक 5 वजा 5 अधिक 5 बरोबर इथं काय येणार आहे? 0 बरोबर 0. मग आपल्या बरोबरच्या दोन्ही साईड बरोबर झाल्या म्हणजे हे जे उत्तर आहे आपलं ते एकदम बरोबर आलेलं आहे. कारण इकडं आपल्याला हे सोडवल्यानंतर उत्तर 0 मिळते. तर एक्सच्या जागी ही किंमत ठेवली की आपल्याला बरोबर काय मिळाले? 0. म्हणजे हे आपलं उत्तर एकदम बरोबर आहे हे आपल्याला कळतं. एकदम फास्टमध्ये तुम्हाला करून बघायचं असलं तर हे करून बघू शकता. पण कधी करायचंय? पूर्ण पेपर सोडवून झाल्यानंतर. नाहीतर उगाच टाइमपास करत बसायचंय का? नाही. एकदम स्टेप बाय स्टेप उत्तर तुम्ही सोडवत गेला तर तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. यामध्ये काहीही संशय नाही. तर अशा प्रकारे आपण गणित क्रमांक 2 मधलं गणित क्रमांक 1 सोडवलेलं आहे. आणि आता आपल्याला सोडवायचा आहे प्रश्न क्रमांक 2. सर्वात अगोदर काय करायचंय? सर्वात अगोदर आपल्याला सूत्र लिहायचे. सूत्र काय आहे? एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac. तर सूत्र कसं पाठ होईल तुम्हाला? असं जर तुम्ही 3-4 गणित सोडवत असाल तर तुम्ही सूत्र न बघता अगोदर लिहून घ्यायचं आहे आणि मग बघायचंय की बरोबर आले की नाही. मग ते तुम्हाला जेव्हा तुम्ही न बघता लिहिता सूत्र तेव्हा तुमच्या डोक्यात फिट्ट बसतं. एकदा लिहिणं म्हणजे 100 वेळेस वाचणं बरोबर असतं बरं. आता आता हे जे समीकरण आहे एक्स वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0 याची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी करून आपल्याला ए बी सीच्या किमती काढायच्या आहेत. तर इथं ए बरोबर काय आहे? 1 आहे. बी बरोबर काय आहे? वजा 3 आहे आणि सी बरोबर काय आहे? वजा 2 आहे. एक्स वर्ग आणि हे आपलं समीकरणामधलं आपण ह्या ए बी सीच्या किमती लिहिल्या. आता आपल्याला काय काढायचं आहे? एक्स काढायचं आहे. मग आता काय करायचं? एक्स मध्ये आपल्या या सूत्रामध्ये ए बी सीच्या किमती सगळ्या ठेवायच्या. वजा बी आहे. वजा हे जे बीचं चिन्ह आहे वजा हे अगोदर लिहून घ्या. आता इथं बीच्या जागी काय आहे? वजा 3 आहे. मग इथं काय येणार? वजा 3 असं आपल्याला हे बघा मी तुम्हाला आता सांगितलं होतं का हे चिन्ह इथं वजा असलं तरी सहित हे चिन्ह घ्यायचंच आहे वजाचं. हे सूत्रातलं चिन्ह आहे बीचं आणि हे इथं बीचे किमतीतलं चिन्ह वजाचं. आता इथं अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग बी कुठं आहे? इथं वजा 3चा वर्ग वजा 4 आणि ए काय आहे? 1. सी काय आहे? वजा 2 होल डिवाइड 2a 2 आणि ए काय आहे? आपल्याकडे 1 आहे. तर बघा आता आपल्याला हे सोडवायचं आहे पुढं बरोबर खाली बरोबर लिहायचंय. प्रेझेंटेशन आता तुम्ही सराव संच सोडवत असतानाच प्रेझेंटेशनवर सुद्धा लक्ष द्यायचंय. कारण पेपरमध्ये तुम्हाला जितकं गणिताला मार्क असतात तितके प्रेझेंटेशन तुमचं महत्त्वाचं असतं बरं. तर बघा आता ह्या वजा वजाचा जो गुणाकार आहे तो अधिक होतो. सारख्या चिन्हांचा गुणाकार काय येतो? अधिक येतो. म्हणजे इथं 3चं चिन्ह काय होणार आहे? अधिक. अधिक वजा आता हे वर्गमुळात काय काय आहे बघा. वजा 3चा वर्ग काय येतो? 9 येतो. बघा वजामध्ये जरी असली संख्या तर वर्ग केल्यानंतर अधिक मध्ये वर्ग येतो बरं. वजा 4 गुणिले 1 4 1 4 आणि 4 दुने 8 आणि इथं वजा 8 येईल. 2चं चिन्ह विसरू नका. डिवाइड बेक बे. पुढं आणखीन ह्याला सोडूया. 3 अधिक वजा वर्गमुळात 9 आता या दोघांचा गुणाकार अधिक 8 होईल. डिवाइड 2 बरोबर 3 अधिक वजा वर्गमुळात 9 अधिक 8 किती येईल बघा. इथे येणार आहे 17. 9 अधिक 8 17 भागिले 2. आता आपल्याला इथं काय लिहायचंय? एक्स बरोबर आता ह्या 17चा वर्गमूळ काय आहे माहिती का? नाही. 17 हा कशाचा वर्गच नाही. पूर्ण वर्ग संख्या नाही 17. मग आता डायरेक्ट आपण काय लिहायचं इथं? एक्स बरोबर 3 अधिक एकदा अधिक करा
भागिले 17 2 वर्गमुळात 17 भागिले 2 किंवा आता इकडे वजा करा x बरोबर 3 वजा वर्गमुळात 17 भागिले 2 झालं आपलं उत्तर. हेच आहे उत्तर. कारण आता याला पुढे आपल्याला सोडवताच येत नाही, याचं वर्गमूळच माहिती नाही आपल्याला. मग हेच आपलं उत्तर आलं. किती सोपं आहे बघा सूत्र पद्धती किती सोपी आहे. मला तर सर्वात सोपी पद्धत हीच वाटते बघा. नुसतं तुम्हाला इथं ABCच्या किमती लिहून जितकं सुटतं तुम्हाला तिथवर सोडायचं हेच तुमचं उत्तर आहे बघा. पाठीमागे बघा तुमच्या आन्सर्स मध्ये हेच उत्तर आहे. 2 मिनिटांमध्ये तुमचं उत्तर निघालं. आता प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आहे 3m वर्ग अधिक 2m वजा 7 बरोबर 0. पहिल्यांदा तर आता मी हे जे आपण जे हे लिहिलंय ते तुम्ही प्रत्येक गणितामध्ये लिहायचं आहे. आता आपण हे सगळं सर्व गणितांत हे जर लिहित बसलो तर आपलं व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होत जाईल. म्हणून आता आपण डायरेक्ट ABC च्या किमती काढणार इथून. आता ह्या ज्या 2 लाईनी आहेत त्या मी लिहिणार नाहीत. तर बघा सूत्र तर आपण लिहिणार, कारण सूत्राशिवाय आपल्याला हे गणित सोडवता येत नाही. मी लिहित नाही म्हणून तुम्ही लिहायचं नाही असं नाही बरं. तुम्ही लिहायचं प्रत्येक गणितात. मी जसं गणित क्रमांक 1 आणि 2 तुम्हाला शिकवलाय, ज्या पद्धतीमध्ये मी लिहून दिलाय त्या पद्धतीमध्ये तुम्हाला लिहायचंय, कारण त्या लिहिण्याला सुद्धा मार्क आहेत. तर आता इथं A B च्या किमती मी डायरेक्ट काढणार आहे. A बरोबर 3 आहे इथं, B बरोबर 2 आहे इथं आणि C बरोबर काय आहे वजा 7 आहे. आता हे सगळं सूत्रात ठेवायचंय. x बरोबर वजा b. आता बघा इथं वजाचं चिन्ह, इथं b आता आपला अधिक मध्ये आहे, तर असं याला कंसात घेऊन काय लिहायची गरज नाही, तर लिहू अधिक वजा वर्गमुळात b वर्ग म्हणजे 2चा वर्ग वजा 4. a काय आहे आपल्याकडं 3 आणि c काय आहे वजा 7. आणि या सर्वांना कशाने भागायचं आहे 2a म्हणजे a काय आहे 3. पुढे x बरोबर वजा 20 लिहिणं, इथं आपण इथं 2 लिहायचे. b ची किंमत 2 वजा 2 अधिक वजा वर्गमुळात सोडवा. आता 2चा वर्ग 4 वजा 4 त्रिक 12 आणि 12चा पाडा 7 पर्यंत बनायचा आहे, तर 12 7 84. आणि इथं आता या वजा 7चं चिन्ह आपल्या उत्तराला येईल वजा 84 भागिले खाली राहील 3 1 3 3 2 6. x बरोबर आता राहील इथं वजा 2 अधिक वजा वर्गमुळात. आता वजा वजाचा गुणाकार अधिक होईल आणि 84 अधिक 4 88 येईल, राहील खाली 6. आता इथं आपल्याला x बरोबर वजा 2 अधिक वजा वर्गमुळात 22 गुणिले 4 असा लिहिता येईल, कारण 22 चौक 84, इथं 22 चौक 88, तर इथं 88 तर राहणार आहे. 22 गुणिले या 88 ला आपण असं लिहिलंय 22 गुणिले 4 22 चौक 88 येणार आहे शेवटी, आणि खाली राहिलं 6. मग x बरोबर वजा 2 अधिक वजा हे जे 4 आहे ते 4 म्हणजे 2चा वर्ग आहे. मग ते 2 आपण बाहेर काढूया. बाहेर काढून कुठे लिहायचं इथं लिहायचं 2. मग आता हे 2 आपण बाजूला काढलं, हे 2 2 इथं आपल्याला कॉमन दिसतंय. मग हे 2 आपण बाहेर काढूया म्हणजे कॉमन काढूया. 2 वजा 1 राहील इथं, याच्या जागी काय राहील वजा 1 आणि पुढं काय राहील अधिक वजा वर्गमुळात 22. बघा या 2चा ह्या दोघांसोबत गुणाकार केला तर इथं बे 1 बे इथं वजा 2 येईल म्हणजे हे, आणि याच्यासोबत केला तर इथं 2 वर्गमुळात 22 येईल आणि इथं खाली राहिले 6. आता या 2 ने बे 1 बे बे 2 4 बे त्रिक 6 याला भागलं तर x बरोबर काय येणार आहे वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 22/3. आता इथपर्यंत आलो आपण. आता आपल्याला वर्ग x च्या 2 उकली मिळणार, म्हणजे काय x बरोबर वजा 1 अधिक एकदा करायचं आणि एकदा वजा. x बरोबर वजा 1 वजा वर्गमुळात 22/3 या आपल्या या समीकरणाच्या उकली आपल्याला मिळाल्या आहेत. तर बघा मुलांना हे थोडंसं अवघड वाटतं, इथपर्यंत येतं तर इथपर्यंत तुम्हाला मार्क्स
मिळून जातील. पण हे थोडंसं अवघड वाटतं. तर हे बघा आपल्याला काय करायचंय, हे जे 88 आहे याची फोड करून लिहायचे म्हणजे पूर्ण वर्ग आपल्याला मिळेल का कशाप्रकारे इथं बघायचंय. तर 22 गुणिले 4 केलं तर हे जे 4 आहे ते आपल्याला पूर्ण वर्ग मिळणार आहे आणि 22 गुणिले 4 या दोघांचा गुणाकार 88 येणार आहे. म्हणजे इथली मधली किंमत काय बदलणार आहे का नाही. मग हा जो 4 आहे तो 2चा वर्ग आहे ते आपण बाहेर काढलो. मग वर्गमुळाच्या बाहेर काढलो. पूर्ण वर्गमूळ कारण इथं आपण याचं वर्गमूळ घेतलं. मग ते वर्गमुळाच्या बाहेर निघून 2 झालं. मग हे जे 2 आहे इथं छेदस्थानी 6 आहे हां, पण लिहायचं विसरलो. तर हे जे 2 आहे इथं पण 2 दिसतंय. म्हणजे ह्या अधिक चिन्हाच्या इकडच्या साईडला पण 2 आहे, इकडच्या साईडला 2 आहे. म्हणजे हे 2 आपण कॉमन काढू शकतो. 2 कॉमन काढल्यानंतर इथं कंसामध्ये राहील इथलं -1 आणि इथलं राहील वर्गमुळात 22. मग आपण कॉमन काढताना लक्ष ठेवायचं की हे जे आहे याची किंमत बदलू नये अशा प्रकारे वर्गमुळात काढायचं. म्हणजे याचा जर गुणाकार मध्ये केला तर हे आपल्याला पुन्हा मिळवता यावं. तर अशा प्रकारे आपण हे कॉमन काढलं आणि याचा दोघाचा भागाकार करून आपल्याला हे फायनल उत्तर मिळालं आहे. इथं आता सर्वात पहिल्यांदा सूत्र लिहा x बरोबर -b अधिक वजा वर्गमुळात 4 वर्गमुळात b वर्ग वजा 4ac डिवाइड 2a. आता इथं a काय आहे, a बरोबर 5 आहे, b बरोबर -4 आहे आणि c बरोबर -2 आहे. बघा इथं a बरोबर 5, b बरोबर -4 आणि c बरोबर -2. आता हे सगळं आपल्याला सूत्रात ठेवायचं आहे. x बरोबर वजा b म्हणजे इथं काय आहे भेटले आपल्याला -4 -4 अधिक वजा वर्गमुळात b वर्ग म्हणजे -4 चा वर्ग वजा 4ac. इथं 4 a काय आहे 5 आणि c काय आहे -2 डिवाइड 2a 2 a काय आहे आपल्याकडं 5. तर आपण b च्या जागी b ची किंमत आणि या सर्वांच्या a च्या जागी a ची किंमत c च्या जागी c ची आणि 5 हे आपण अशा प्रकारे किमती मांडलेल्या आहेत. तर आता x बरोबर सोडवायचा आहे. अधिक वजा वजाचा गुणाकार अधिक होईल म्हणजे इथं 4 राहील अधिक वजा वर्गमुळात -4 चा वर्ग 4 × 16 वजा 4 पंचे 20 20 दुने 40 वजा 40 छेद 5 दुने 10. पुढे x बरोबर 4 अधिक वजा वर्गमुळात 40 अधिक 16 40 50 आणि हे 56 अधिक अधिकचा बेरीज होईल आणि 16 अधिक 40 56. बघा या अधिक अधिकचा गुणाकार होईल आणि तो अधिक होईल आणि इथं राहील खाली 10. आता आपल्याला याची फोड करूया या 56ची. 4 अधिक वजा जर आपण 14 गुणिले 4 केलं तर 14 चौक 56 मिळतं डिवाइड 10. आता इथं x बरोबर हे जे 2 आहे ते बाहेर काढूया म्हणजे 4चं वर्गमूळ घेऊन. मग इथं अधिक वजा 2 मध्ये राहील वर्गमुळात 14 कारण हे 4 बाहेर येऊन 2 झालेलं आहे त्याचं वर्गमूळ घेतलं आपण आणि खाली राहील 10. आता यातून आपण कॉमन काढूया. इथं पण आता आपण 2 कॉमन काढू शकतो. तर इथं 2 कॉमन काढल्यानंतर इथं मध्ये राहील 4च्या जागी 2 म्हणजे बेग 4 होईल जेव्हा आपण सोडवाल आणि मध्ये राहील अधिक वजा वर्गमुळात 14 कारण हे जे 2 आहे ते आपण बाहेर घेतलं आहे डिवाइड इथं राहील 10. x बरोबर येईल आता बे पंचे 10 म्हणजे इथं काय राहील वरी 2 अधिक वजा वर्गमुळात 14 आणि खाली राहील 5. आता x च्या आपल्याला 2 उकली मिळाल्या. x बरोबर 2 अधिक वर्गमुळात 14 भागिले 5 आणि x बरोबर 2 वजा वर्गमुळात 14 भागिले 5. तर हे आपलं प्रश्न क्रमांक 4 चं उत्तर आपल्याला मिळालं आहे. आता आपल्याला सोडवायचा आहे प्रश्न क्रमांक 5. आता प्रश्न क्रमांक 5 मध्ये इथं छेदस्थानी तुम्हाला काय दिसतंय 3. जेव्हा पण कधी आपल्याला अपूर्णांक गणितामध्ये पाहायला मिळतो तेव्हा अजिबात घाबरायचं नाही. या सर्व जो आपलं वर्ग समीकरण दिसतंय त्यामध्ये त्याला आपल्याला इथं जो अपूर्णांकामध्ये छेद दिलाय त्याने गुणायचं. म्हणजे काय करायचं या सर्व पदांना 3 ने गुणा. तर बघा पहिल्यांदा
आपण याला सामान्य रूपात म्हणजे ह्या दोनला इकडं आणूया बरोबरच्या दुसऱ्या साईडला. मग काय करायचं, y वर्ग अधिक 1/3 y, हे 2 इकडे येऊन वजा 2 बरोबर 0. या वर्ग समीकरणाला जे काही करताय तुम्ही ते लिहायचं आहे, कारण एक्झामिनरला ते माहिती करून द्यायचंय की तुम्ही इथं 3 न गुणला आहे. या वर्ग समीकरणाला 3 ने गुणू. आता इथं 3 ने गुणाकार करायचा आहे, तर प्रत्येक पदाला 3 ने गुणायचे. 3 गुणिले y वर्ग अधिक 3 गुणिले 1/3 y वजा 3 गुणिले 2 बरोबर 0. तर बघा इथं आता इथं 3 गुणिले y वर्ग 3y वर्ग होईल याचा गुणाकार, अधिक इथं 3 एक 3 3 एक 3, इथं राहील y म्हणजे 1y म्हणजे yच, 3 दुने 6 वजा इथं 6 बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मिळालं. आता ह्याच्या तुलना करून आपण a b c च्या किमती काढू शकतो. a ची किंमत 3, b ची किंमत 1 आणि c ची किंमत वजा 6 हे आपल्याला माहिती आहे. आता आपण हे सूत्रात ठेवूया. x बरोबर सूत्र काय आहे, सूत्र लिहायला कधीच विसरायचं नाही, उत्तरामध्ये सूत्र लिहायचं आणि मगच त्याच्यामध्ये किमती ठेवायच्या. 2a. आता x बरोबर, आता b च्या जागी b ची किंमत ठेवा, वजा 1 b ची किंमत अधिक वजा वर्गमुळात b वर्ग म्हणजे 1 ची किंमत 1 चा वर्ग वजा 4, a ची किंमत काय आहे 3, c ची किंमत आहे वजा 6. या सर्वाला डिवाइड करायचं आहे 2a, a ची किंमत काय आहे 3. आता या सर्व आपल्याला हे सोडवायचं आहे. पुढं x बरोबर वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 1 चा वर्ग 1 वजा 4 त्रिकोण 12, 12 पंचे 60, 5 सक्क 72 वजा 72. आता पुढं x बरोबर वजा 1 अधिक वजा वर्गमुळात वजा 72 आणि हे जे अधिक वजा वजाचा जो गुणाकार आहे तो अधिक येईल आणि 72 अधिक 1 73. इथं छेद 3 1 3 3 2 6. तर बघा आता इथं वजा 1च आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कॉमन काढता येत नाही, कारण 73 ची फोड आपल्याला करता येत नाही. 73 ची फोड करून पूर्ण वर्गसंख्या आपल्याला मिळतच नाही. मग काय करायचं आहे, आता हेच आपलं उत्तर आहे. x बरोबर वजा 1 अधिक करायचं आहे 1 वेळेस 73/6 आणि 1 वेळेस वजा करायचं आहे. x बरोबर वजा 1 वजा वर्गमुळात 73/6 असं हे आपले दोन उत्तरं मिळालेली आहेत. तर अशा प्रकारे आपण गणित क्रमांक 5 सुद्धा सोडवलेला आहे. गणित क्रमांक 5 आणि 6 याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर बघा, घेऊ शकता. गणित क्रमांक 6. आता पहिल्यांदा तर आपण सूत्र लिहून घेऊया. x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac डिवाइड 2a. आता a b c च्या किमती काढू. a बरोबर 5, b बरोबर 13 आणि c बरोबर 8. पुढे आता हे सगळं किमती आपल्याला सूत्रामध्ये ठेवायच्या आहेत. x बरोबर वजा b काय आहे आपल्याकडं 13 अधिक वजा वर्गमुळात b वर्ग म्हणजे 13 चा वर्ग. तर बघा आता तुम्हाला वर्ग पाठ असणं महत्वाचं आहे, कमीत कमी 30 पर्यंत. 4 a काय आहे आपल्याकडं, a आहे 5 आणि c काय आहे आपल्याकडं 8. आता खाली पण आपल्याला लिहायचं आहे 2, a काय आहे आपल्याकडं 5. पुढे आता हे सोडवायचं आहे. x बरोबर वजा 13 हे म्हणूनच चिन्ह लिहित राहायचंय आपल्याला, अधिक वजा वर्गमुळात 13 चा वर्ग 169 वजा 4 पंचे 20, 20 गुणिले 8, 20 गुणिले 8 160. इथं आता खाली राहील 5 दुने 10. पुढं म्हणून x बरोबर वजा 13 अधिक वजा वर्गमुळात आता 169 वजा 160 इथं राहील 9/10.
आता पुढे इथं सोडवताना x बरोबर आता अधिक वजा करावं लागेल, मगच आपल्याला हे सोडवता येईल पुढं. नाही, अगोदर हे वर्गमुळात काढू. -13 अधिक वजा वर्गमुळातून बाहेर काढल्यानंतर हे, तर 9चं वर्गमूळ हे 3 आहे, म्हणजे 3 हा 9चा वर्ग आहे. 3 त्रिक 9 तुम्हाला माहिती आहे, छेद 10. आता आपण याला एकदा अधिक एकदा वजामध्ये घेऊया. x बरोबर -13 अधिक 3 भागिले 10 आणि x बरोबर -13 वजा 3 भागिले 10. पुढं आता x बरोबर -13 अधिक 10 वजाबाकी होईल, इथं राहील -10 छेद 10 आणि x बरोबर येईल -1. आता इकडं x बरोबर वजा वजा आहे, बेरीज होईल 13 अधिक 6, इथं राहील 13 अधिक 3, इथं होईल 16 वजा 16 छेद 10. x बरोबर येईल इथं 2चा भाग जातो, 82 16 बेपंचे 10 8 छेद 5 वजा 8 छेद 5. तर अशा प्रकारे आपल्याला x च्या 2 उकली मिळाल्या आहेत. x बरोबर -1 आणि x बरोबर -8 छेद 5. शेवटचं गणित आपल्या सराव संच 2.4 मधलं x वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3x अधिक 3 बरोबर 0 हे वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून खालील प्रवाह आकृतीत दिलेल्या माहितीच्या आधारे सोडवा. तर आपल्याला दिले x वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3x अधिक 3 बरोबर 0 ची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून a b c च्या किमती ठरवा. b वर्ग वजा 4ac ची किंमत काढा. वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र लिहा. सूत्रामध्ये किमती घालून उकल काढा. तर बघा, आपल्याला एकदम स्टेप बाय स्टेप इथं करायला सांगितलेलं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला ax हे जे समीकरण दिलं आहे त्याची तुलना ह्याच्या सोबत करून a b c च्या किमती काढायच्या आहेत. x वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3x अधिक 3 बरोबर 0 याची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून a बरोबर काय आहे, इथं 1 आहे, b बरोबर काय आहे 2 वर्गमुळात 3 आहे आणि c बरोबर काय आहे 3 आहे. तर आता आपल्याला सूत्र पण लिहायला सांगितले, पण त्या अगोदर आपल्याला काय सांगितले, इथं स्पेसिफिक दिले की b वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची आहे. मग अगोदर आपण ते काम करूया. b वर्ग वजा 4ac बरोबर, आता b वर्ग काय आहे आपलं 2 वर्गमुळात 3 चा वर्ग आणि वजा 4, a काय आहे आपल्याकडं 1 आहे आणि c काय आहे आपल्याकडं 3 आहे. आता इथं 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 3 बघा, 3 हे वर्गमुळात आहे म्हणजे त्याचं वर्गमूळ 3 येईल. वर्गमुळात 3चा वर्ग 3 येईल, वजा 4 1 4 4 त्रिकोण 12 4 त्रिक 12 आणि इथं वजा 12. म्हणजे आता इथं तुम्हाला दिसतंयच की b वर्ग वजा 4ac ची किंमत काय मिळाली आपल्याला 0. तर आता आपण इथं b वर्ग वजा 4ac ची किंमत काढली आहे. आता आपल्याला सूत्र लिहायचंय. तर सूत्र काय आहे आपल्याकडे, x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac डिवाइड 2a 2a. तर बघा, हे जे सूत्र आहे त्यामध्ये आपल्याला a b c च्या किमती लिहायच्या आहेत. x बरोबर वजा b काय आहे आपल्याकडं 2 वर्गमुळात 3 अधिक वजा, आता हे जे आपण b वर्ग वजा 4ac आहे याची जी किंमत काढली ती आपली काय आली आहे 0. तर b वर्ग वजा 4ac ची किंमत काय मिळाली आपल्याला 0 डिवाइड 2 आणि a काय आहे आपल्याकडं, तर a ची किंमत आहे 1. आता हे पुढे सोडवायचं आहे. x बरोबर वजा 2 वर्गमुळात 3, आता हे अधिक वजा इकडचं तर काय 0 हे घेण्यात काही अर्थ नाही, बे 1 बे आणि आता इथं 2 दिसतं, इथं पण 2 बे 1 बे बे 1 बे, म्हणजे इथे x बरोबर वजा वर्गमुळात 3 ही उकल मिळालेली दिसतीये आपल्याला. या समीकरणाची एकच उकल आहे आणि ती आपल्याला मिळाली आहे वजा वर्गमुळात 3.
तर अशा प्रकारे आपण सराव संच 2.4 पूर्ण सोडवलेला आहे. यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही अडचणी येत असतील तर मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि इथून पुढची सर्व सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, मुलं विद्यार्थी सर्व आपला व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब करत नाहीत. माझ्या मेहनतीला काही ते रिवॉर्ड देतच नाहीत. बघा, काय पाहिजे तुमच्याकडून? फक्त एक सबस्क्राईब पाहिजे. त्यामुळे त्या सबस्क्राईब केल्याने तुमचं काही जाणार आहे का? पैसे-वैसे काय कटणार आहेत का? काहीच नाही. एक सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.